नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आपला शेजारी पाकिस्तान आणि दुसरा शेजारी बांगलादेश या दोन्ही ठिकाणी सध्या प्रचंड अस्थिरता आहे, हे आपण जाणतात. याची सुरुवात झाली ती म्हणजे पाकिस्ताननी कारण नसताना बांगलादेशामध्ये आपले गुंड पाठवले, आपले धर्मांध उच्छाद करणारे लोक पाठवले, जमाती इस्लामचे लोक पाठवले आणि बांगलादेशात खोटा उठाव केला. त्याला कदाचित अमेरिकेचं पण सहाय्य होतं, पण त्या उठावामध्ये त्यांनी शेख हसीना वाजेदला उलथून लावलं. ती चिथावणी दिली तिथल्या लोकांना आणि त्यांनी हिंसाचार करून तिला हाकलून दिलं. तिथे मोहम्मद युनिस नावाचं जे प्यादं होतं अमेरिकेचं, ते येऊन बसलं आणि आता त्यांच्याकडून बांगलादेशातल्या हिंसाचाराला जराही आळा बसत नाही आहे. आता बांगलादेशवरती म्यानमारमधनं अराकान आर्मी म्हणून जे एक बौद्धिस्ट सशस्त्र दल आहे, त्यांनी स्वारी केलेली आहे. बांगलादेशचं सेंट मार्टिन नावाचं बेट आहे, ते त्यांनी ऑलरेडी ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे तिथे प्रचंड अस्वस्थता आहे. मोहम्मद युनूस कधी पळून जातील सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. हे पाकिस्तानने केलं, त्याचं प्रत्युत्तर द्यायकरता भारताने अफगाणिस्तानातल्या तालिबानला मदतीचा हात पुढे केला. म्हणजे ही गोष्ट आधीपासूनच चालली होती. 2021 साली तालिबानच्या राज्यकर्त्यांनी अमेरिकेला हाकलून दिलं. अमेरिकेच्या सैन्याला पळताभुरी थोडी केली. अमेरिकन लोक पळून गेली, पण जाताना जवळजवळ 6 अब्ज डॉलर्सची शस्त्रास्त्र आणि दारुगोळा मागे ठेवला आणि तसंच $5 कोटी कॅशमध्ये मागे ठेवले. तेव्हा आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की हे पळता न्यायला विसरले. तसं काही नव्हतं. त्यांना हे तालिबानच्या हातात पडायकरताच ठेवायचं होतं, कारण तालिबान याचा वापर पाकिस्तानवर करेल याची त्यांना पूर्ण जाणीव होती. आता अमेरिका पाकिस्तानच्या का विरोधात होती? कारण पाकिस्ताननी मधल्या काळामध्ये एकीकडे अमेरिकेशी मैत्री असताना जसं तालिबानशी आधी मैत्री, मग अमेरिकेशी मैत्री करून अमेरिकेला तालिबानच्या लोकांचे ठिकाणे सांगून ड्रोन करवी त्यांचे खून पाडवले, तसंच त्यांनी अमेरिकेशी एका बाजूला मैत्री चालू असताना चीनशी चुंबाचुंबी चालवली होती आणि त्याचा अमेरिकेला राग आला. म्हणून अमेरिकेने पाकिस्तानला धडा शिकवण्याकरता तालिबानच्या हातात शस्त्र ठेवली आणि आता त्या शस्त्रांचा वापर तालिबान अत्यंत परिणामकारकरित्या करत आहे. तालिबानचा एक जो भाग होता तो पठाण लोकांचा पाकिस्तानच होता आणि त्याचं नाव होतं PTT, पाकिस्तान TTP, तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान. तेहरीक म्हणजे चळवळ, तालिबानची पाकिस्तानी चळवळ असं त्याचं नाव होतं. म्हणजे पाकिस्तानातल्या पठाणांची ती चळवळ होती. तिला पाकिस्तानचे या आधीचे जे पंतप्रधान होते इम्रान खान, ते स्वतः पठाणच होते. हे आपल्याला बरेच लोकांना माहीत नसतं, पण त्यांचं आडनाव नियाजी आहे. नियाजी ही एक पठाण टोळी आहे जी लाहोरच्या जवळ मियावाली नावाची जागा आहे, तिथे एक 200-300 वर्षापूर्वी स्थायिक झालेली आहे. तर यांनी त्या TTPला भयंकर मदत केली. TTPच्या लोकांनी पेशावरच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दहशतवादी हल्ला केला होता. TPP किंवा PTT, पाकिस्तान तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, TTP हा एक दहशतवादी गट आहे आणि त्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये एअरफोर्स ऑफिसर्सची मुलं मारली होती. अशा लोकांना, या लोकांना, TTPच्या लोकांना इम्रान खाननी पाकिस्तानात वसवलं, त्यांना त्यांच्या कुटुंबाला वसवलं. म्हणजे एका अर्थी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला माफ केलं आहे. तुम्ही जरी पाकिस्तानच्या लष्करातली मुलं मारली असली, लष्करातल्या अधिकाऱ्यांची मुलं मारली असली, तरी तुम्हाला आम्ही माफ केलं आहे. परंतु हे लोक आता त्यांच्यावरच उलटलेत, कारण यांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या मध्ये जी ब्रिटिशांनी खोटी ड्युरंड लाईन नावाची हद्द काढली होती, ती त्यांना काढून टाकायची आहे आणि त्यांना खैबर पख्तूनख्वा हा जो 2010 साली पाकिस्ताननी जाहीर केलेला प्रांत आहे, तो त्यांना आता स्वतःच्या ताब्यात घ्यायचा आहे आणि त्यांना तो अफगाणिस्तानात मिळवायचा आहे, कारण तो सगळा पठाणबहुल प्रदेश आहे असं त्यांचं रास्त म्हणणं आहे. तर हा जो प्रकार चाललेला आहे, त्या प्रकारावरनं पाकिस्तानचं सैन्य बिथरलं आणि त्यांनी जाऊन अफगाणिस्तानामध्ये हे जे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी लपले होते त्यांच्या घरावरती बॉम्बिंग केलं आणि यांच्या मते त्यांनी दहशतवादी मारले. परंतु अफगाणिस्तान सरकारच्या मते, जिथे आता तालिबानचं सरकार आहे, ते तालिबान या PTTचे मित्रच आहेत. TTP जे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानची जी लोक आहेत त्यांचे ते भाऊच आहेत. आणि आता तर त्यांनी काय केलं की त्या दहशतवाद्यांना शरण देण्याबद्दल पाकिस्तानने त्यांना समज दिली आणि दहशतवाद्यांवरती बॉम्बिंग करायला पाकिस्तानच्या विमानं पाठवली होती. त्या विमानाचे पायलट काही फारसे चांगले नव्हते, त्यामुळे समोरून विरोध नसताना सुद्धा त्यांनी पायलटनी बॉम्ब चुकीच्या ठिकाणी टाकले आणि अफगाणिस्तानातली बायका आणि मुलं मेली. आणि आता तालिबान खवळलेले. तालिबाननी 2 गोष्टी सांगितल्या, म्हणजे अफगाणिस्तानातले तालिबान. ते म्हणले की पाकिस्तानाचे तालिबान जे आहे TTP, त्यांनी आमच्याकडे शरण घेतलेली आहे
आणि आमची जी पठाणांचं वागण्याची पद्धत आहे त्याला पश्तूनवाली म्हणतात. पश्तूनवाली म्हणजे पठाण्यांचं समाज व्यवस्था आणि त्यांचे नियम. त्या नियमाप्रमाणे कोणी आमच्याकडे शरण घेतली तर त्यांना वाचवण्याकरता आम्ही आमचे प्राणही अर्पण करतो. म्हणजे आम्ही यांना आता सपोर्ट करणारच आहे. तुम्ही जर यांना मारलं तर आम्ही येऊन तुम्हाला मारू. आणि तसंच आता सुरू झालंय. आता नुसते PTTचे लोक नाही आहेत, आता अफगाणिस्तानातले तालिबानच्या फौजा म्हणायचं त्यांना का त्यांना दहशतवादीच म्हणायचं माहीत नाही, त्या पाकिस्तानशी लढत आहेत. आणि पाकिस्तानच्या ड्युरंड लाईनवरती त्यांनी प्रचंड हाहाकार माजवलाय. 30 आणि 60 हजाराचा जमाव चालून येतो आणि पाकिस्तानी सैनिक अक्षरशः पळ काढतायत. पाकिस्तानी सैनिकांनी नुसता पळ काढला असा नाही, त्यांनी राजीनामे दिले. तुम्ही कधी ऐकलंय सैनिकांनी राजीनामे दिले युद्ध सुरू झाल्यावर? युद्ध सुरू झाल्यावर सैनिकांची राष्ट्राला खरी गरज असते, पण यांनी राजीनामे दिलेत कारण आम्हाला हे लोक मारून टाकतात, आम्हाला मरायचं नाही, आम्हाला इथनं निघून जायचं आहे. हा प्रकार तर सीमेवर चाललाय. पण कालची बातमी आणखीनच भयंकर आहे. कालच्या बातमीमध्ये असं आहे की त्यांनी पाकिस्तानचे अणु कार्यक्रमाचे काही टेक्निशियन आणि इंजिनियर आणि शास्त्रज्ञ पळवून नेलेत. 18 लोक पळवून नेले अशी बातमी आहे. बातमीमध्ये तर बराच मीठ मसाला आहे की ते नेले, त्याच्यावर युरेनियम पण घेऊन गेले. ही मला फारशी खरी वाटत नाही बातमी, कारण युरेनियम काही असं डब्यात भरून ठेवलेलं नसलं की उचलून घेऊन जा आणि नंतर त्याचा वापर करा. आणि अणुबॉम्ब पण घेऊन गेले अशी पण बातमी आहे. परंतु अणुबॉम्ब काही कोणी नेलेलं नाही आहे. अणुबॉम्ब उडवणं हे म्हणजे काही दिवाळीचा फटाक्याला वात लावणं इतकं सोपं नसतं. त्याच्यामागे शास्त्र असतं आणि ते तंत्र आणि शास्त्र तालिबानच्या लोकांना येणं शक्य नाही. पण युरेनियमचा साठा जर त्यांनी पळवला तर तो त्यांना इराणला विकता येईल आणि इराण त्यांच्या अणु कार्यक्रमात एकदम पुढे जाऊ शकतो. हा एक जागतिक धोका निश्चितच आहे. ते ही माणसं त्यांनी पळवली. हे ऐकल्यानंतर सगळ्या जगामध्ये आता अशी भीती वाटायला लागली की पाकिस्तानची अण्वस्त्र तालिबानच्या हातात पडतायत की काय. आणि तालिबान नाही म्हटलं तरी दहशतवादीच आहेत. बरं, हे एका बाजूला चालू असताना भारत आणि बांगलादेशमध्ये पाकिस्तानने जो हरामपणा केला त्याचा बदला घ्यायला 8 तारखेला भारताचे विदेश सचिव हे स्वतः जाऊन तालिबानच्या ॲक्टिंग फॉरेन मिनिस्टर, कारण तालिबानचं मंत्रिमंडळ हे सध्या कामचलाऊ मंत्रिमंडळ आहे, असं पक्कं मंत्रिमंडळ नाही आहे. तर त्यांचे ॲक्टिंग फॉरेन मिनिस्टर मौलवी मुत्ताकी, अमीर खान मुत्ताकी, या मुत्ताकींना कोण भेटलं तर विक्रम मिश्री हे आपले परराष्ट्र सचिव. आणि कुठे भेटले? दुबईला भेटले. का भेटले दुबईला? कारण हे ॲक्टिंग आहेत. तालिबान सरकारला अजून सगळ्या जगाने मान्यता दिली नाही आहे, त्यामुळे ते मंत्री आहेत तरीसुद्धा ॲक्टिंग मिनिस्टर आहे म्हणून त्यांना अफगाणिस्तानात भेटण्यापेक्षा न्यूट्रल देशामध्ये म्हणजे दुबईला भेटले. बरं, दुबईची भेट झाली याचा अर्थ अबुधाबीचे जे शेख आहेत म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचे शेख अल नहयान आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय ही भेट होणं शक्य नाही. हे पाकिस्तानला कळलं आणि पाकिस्तानाचं तोंडचं पाणी पळालेलं आहे की म्हणजे मध्य पूर्वेतनं पश्चिम आशियातनं सुद्धा आपल्या विरोधी कारवाया चालल्या आहेत, आपल्या बाजूनी कोणीच नाही आहे. आणि अफगाणिस्तान, तालिबान आणि भारत जर एक झाला तर आपली परिस्थिती वाईट आहे. वॉशिंग्टन पोस्टने नुकताच एक लेख छापला होता, त्यात लिहिलं होतं की पाकिस्तानात जे अज्ञात हल्लेखोर येऊन तिथले दहशतवादी मारतायत ते अज्ञात हल्लेखोर दुसरे कोणी नसून तालिबानचीच माणसं आहेत आणि हिंदुस्थानच्या रॉनी त्यांना रिक्रूट केलं आहे. त्यांना पैसे देऊन किंवा इतर काही प्रलोभनं देऊन त्यांच्याकडून पाकिस्तानातले दहशतवादी मारण्याचा कार्यक्रम चालू आहे. याबद्दल पाकिस्तानातही खूप गदारोळ चाललेला आहे की आमच्या देशात तुम्ही हस्तक्षेप करता. अरे, आमच्या देशात दहशतवादी कार्यकर्ते कामं करणारी जी लोक आहेत त्यांना तुम्ही तिथे आश्रय देता, त्यांना आम्ही मारणारच. कुठल्या रीतीने मारू ते बघू. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की तुमच्याकडे दहशतवादी आहेत त्यांना तुम्ही स्वतः पकडत नाहीये. सुंठे वाचून खोकला झाला असं तुम्ही म्हटलं पाहिजे. पण जाऊ दे. पण ही जी मीटिंग झाली दुबईमध्ये, त्या मीटिंगमध्ये महत्त्वाचे मुद्दे काय होते ते मी आपल्याला सांगतो. सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की अफगाणिस्तानाला सध्या खूप मानवीय सहकार्याची म्हणजे ह्युमॅनिटेरियन एडची गरज आहे. त्याबद्दल भारताने काय काय मदत केली आहे त्याचे नुसते आकडे ऐकले तरी पाकिस्तानचे डोळे फाटतात. भारताने त्यांना 50,000 टन गहू दिलेला आहे. 50,000 टन आणि अजून देतोच आहोत. हा गहू एका अर्थाने खरं म्हणजे बांगलादेशला द्यायचा होता, तो भारताने ताबडतोब पळवून अफगाणिस्तानकडे दिला. आता बांगलादेशची लोक शंका करतायत की आम्हाला जेवायला अन्न नाही, त्यांना तांदूळही नाही, गहूही नाही आहे, काहीच मिळत नाही आहे. पोलिओची लस किती दिली आपण तर जवळजवळ 300 टन औषधं, 15 लाख कोविडची लस त्यांना ऑलरेडी दिली होती आणि पोलिओची लस सुद्धा जवळजवळ 1 कोटीच्या आसपास आपण त्यांना पुरवलेली आहे. त्यांच्या इथल्या मुलांकरता तेवढी सगळी पोलिओची लस आपण दिलेली आहे. 1.2 टन स्टेशनरी आयटम दिला. तिथे काहीच नाही आहे, कागद लिहायला नाही आहे त्यांच्याकडे, तो सुद्धा भारतानेच पुरवलेला आहे. अशी भारताने अनेक तऱ्हेने मदत केली आहे. त्यांची धरणं भारताने, त्यांचं तुम्हाला माहिती असेल अफगाणिस्तानची जी पार्लमेंट आहे ती भारतानेच बांधून दिलेली आहे. त्यामुळे मुळात अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध चांगले होते. आता तालिबान सरकारशी सुद्धा भारताचे संबंध पुन्हा चांगले होत चाललेत आणि हे ऐकल्यानंतर मात्र पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे. आणि परिस्थिती आता पाकिस्तानची अशी आहे की त्यांच्याकडे आर्थिक आणीबाणी चालू आहे, पैसेच नाही आहेत.
किती लाजिरवाणी परिस्थिती आहे तुम्हाला सांगतो. हेच अबुधाबीचे शेख अल नाह्यान हे प्रायव्हेट शिकारी करता पाकिस्तानात आले. पाकिस्तानात बॉर्डरवरती रहीम यार खान नावाचा जो जिल्हा आहे त्या भागामध्ये त्यांनी एक संरक्षित वन ठेवले, जिथे शिकारीला ते लोकांना भाड्याने देतात. पैसे मिळवण्याचे जे मार्ग असतील ते मिळवावे. यांना जेव्हा कळलं की ते अनऑफिशियली तिथे शिकारीला येत आहेत, तर शाहबाज शरीफ आणि त्यांची पुतणी मरियम नवाज ही नवाज शरीफांची मुलगी आणि ती आहे पंजाबची मुख्यमंत्री, आणि शाहबाज शरीफ प्रधानमंत्री पाकिस्तानचे, हे स्पेशल विमान घेऊन अल नाह्यांच्या पाया पडायला गेले आणि त्यांच्या पाया पडून त्यांना लाडीगोडी लावून असं म्हटलं जातं की 2 अब्ज डॉलरचं कर्ज त्यांनी मंजूर करून आणलंय. मला गमतीने म्हणावं असं वाटतं, अल नाह्यान शिकारीला पाकिस्तानात आले होते, पण या शरीफ काका पुतणींनी अल नाह्यांची शिकार केलेली दिसते आणि त्यांच्याकडनं 2 अब्ज डॉलर उकळलेले असावेत असा अंदाज आहे. पण हे का उकळले? कारण पैसेच नाही येतो, देश चालवायला त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. असा हा भिकारी देश करतोय काय? तर त्यांचे इशाकदार जे त्यांचे अर्थमंत्री आहेत ते म्हणले की आम्ही बांगलादेशला मदत करणार आहे, कारण बांगलादेश फार वाईट परिस्थिती आहे. बांगलादेश तर भिकारीच आहे. शेख हसीना गेल्यापासून त्यांच्या भीक मागेपणाला तर काही सीमाच उरलेली नाहीये, आणि त्यांना मदत करायला कोण गेलं? तर हा भिकारीस्तान गेला. हे 2 भिकारी एकमेकांना काय मदत करणार? तुम्ही नुसता विचारच करू शकता. पण हे भिकारी तिथे गेलेले असताना पाकिस्तानामध्ये सध्या प्रचंड उठाव होत आहेत. बलुचिस्तानामध्ये बलोच लिबरेशन आर्मी म्हणून जे सशस्त्र दल आहे, जे बलूच स्वातंत्र्यवाद्यांच्याकडनं ते पाकिस्तानी सैन्याशी लढतात, त्यांनी प्रचंड उठाव केलाय. बलुचिस्तानातलं एक शहर त्यांनी ताब्यात घेतलंय. तुर्बत नावाचं दुसरं महत्त्वाचं शहर आहे, तिथे त्यांनी सैन्याच्या कॅन्टोन्मेंटवरती हल्ला केला आणि अनेक सैनिक मारले. आतापर्यंत पाकिस्तानी सैन्याचे जवळजवळ 1,500 ते 2,000 सैनिक मारले गेलेत आणि जखमी किती झाले हे तर अगणित आहेत. बरं, हे जे सैनिक मारले गेले ते आकडे पाकिस्तानी ऑफिशियल आकडे आहेत. खरा आकडा येऊन खूप मोठा असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी सैन्य पळून चाललेलं आहे. आणि हो, या PTTनी काय सांगितलं, तहरीके तालिबान पाकिस्तानच्या लोकांनी, त्यांनी असं सांगितलं की पाकिस्तानी सैन्य हे सैनिकाचं काम करून इतर धंदे करतात, बेकरी चालवतात, लॉन्ड्री चालवतात, घरं बांधतात, पाणी पुरवठा करतात, फॅक्टऱ्या चालवतात तऱ्हेतऱ्हेच्या. इथून पुढे त्यांच्या फॅक्टरीचा कुठलाही माल आम्हाला येता जाताना दिसला तर आम्ही तो उडवून देऊ. आम्हाला त्यांचा धंदाही बंद पाडायचा आहे. आणि ही जी शहबाज शरीफची पार्टी आहे, पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज शरीफ ग्रुप PML नून, त्या पार्टीला धमकी दिली आहे की तुम्ही यांच्या बाजूनी येऊ नका, तुम्ही यांच्या बाजूनी जर आलात तर आम्ही तुमच्याही खून पाडू. आणि याप्रमाणे त्या पार्टीला सुद्धा त्यांनी धमकी दिलेली आहे. काय विलक्षण प्रकार चालू आहेत तुम्ही बघा. त्यामुळे आता पाकिस्तान मोडायला काही फार वेळ राहिलेला नाहीये. हे सगळं होत असताना सिंध देशामध्ये सुद्धा लोकांनी उठाव केलाय. कराचीमध्ये 40% लोकसंख्या पठाणांची आहे. त्या पठाणांना TPPने सांगितलं की तुम्ही सुद्धा आता उठाव करा, आणि काहीच दिवसात तुम्हाला लक्षात येईल की नकाशामध्ये पाकिस्तानच्या ऐवजी एक पूर्व पंजाब छोटासा प्रांत राहील. बाकी पाकिस्तानचे वेगळे वेगळे तुकडे पडतील हे निश्चितच आहे. एक लक्षात ठेवायचं, पाकिस्तानचे तुकडे पडले की ते सगळे भिकारी जेवायला भारताकडे येतील, कारण तिथे जेवायलाच पैसे नाही आहेत. तेव्हा मात्र त्यांना जेवायला न देता त्यांना गोळ्याच घालायच्या आहेत. त्यांना भारताकडनं फक्त गोळ्याच मिळतील ही खात्री भारतीय सरकारने बाळगावी. एकाही पाकिस्तानी मुस्लिमाला भारतात प्रवेश देऊ नये. आधी आहेत तेच खूप झाले. असो, हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला, मी याबद्दल नवीन नवीन माहिती मिळाली की आपल्याकडे येणारच आहे. हा जो व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स हे जरूर आमच्याकडे येऊ दे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.